गुरुदेव मित्रांनो, आपण बघत आहोत ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव. आता आपण ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगावची रोपवाटिका बघू. चला मित्रांनो तिकडे. सोबतच या कार्यामध्ये जुळलेले आमचे मुकिंद मामा हे सुद्धा या कार्यामध्ये खूप आम्हाला चांगल्या पद्धतीने साथ देतात आणि त्यांची साथ आहे म्हणूनच आम्हाला या कार्यामध्ये हे कार्य पुढे घेऊन जाण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे. बघा, या ठिकाणी पण आपण खूप छान पद्धतीने वेलकम काढलेला आहे. इकडे त्याच बाजूने इकडे आपण वीट काढलेली आहे, त्यामध्ये आपण मेथी लावलेली आहे. त्यानंतर आपण इथे बघा भारताचा नकाशा काढलेला आहे. त्या भारताच्या नकाशामध्ये सुद्धा आपण छान पद्धतीने मस्त सांबार टाकलेला आहे. त्यानंतर इकडे पुन्हा अजून आपण इकडे पण इकडे चवळी लावलेली आहे. चवळी बघा, इकडे आपण पालक सुद्धा लावलेली आहे. पालक सुद्धा लावलेले आहे आणि इथे पण आणखी काम सुरू आहे. आमचे मामाजी या ठिकाणी त्यांनी इथे खोदकाम चालू आहे पालक लावण्यासाठी. या पद्धतीने आपण इथे काम करणं सुरू आहे आणि हे काम म्हणजे स्वतःसाठी नाही, स्वतःच्या घरासाठी नाही, तर हे आपल्या गावासाठी आहे. आपण बघत आहात की मानव जन्म हीरा मिला पर चीज तुमने क्या किया पशु की तरह ही इंद्रियों को भोग में बहका दिया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या लहकी ग्रंथात यामध्ये म्हणतात, मानव जन्म मिळाला तर हा पशु पक्ष्यांसारखा न जगता या देहाचं कुठेतरी सार्थक झालं पाहिजे. कारण का हा जन्म मानव देह आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार नाही आहे. तर कुठेतरी हा आपण सत्कार्यात लावला पाहिजे, आपल्या गावाच्या कार्यात लावला पाहिजे. आपल्या गावामध्ये या मानवदेहाकडून काहीतरी आपण आपल्या परिवारासाठी ज्या पद्धतीने जगत असतो त्याच पद्धतीने आपण आपल्या गावासाठी, राष्ट्रासाठी जगलो पाहिजे, एवढं सांगतो. आणि प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकांनी या कार्यात सहभागी व्हावे आणि या कार्याला खूप मोठं स्वरूप मिळावं अशी माझी सर्वांना इच्छा आहे. जय गुरुदेव, जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.